जाहीर अमरण उपोषण दिवस 5वा। वास्तविक आता उपोषणाला उपस्थित असलेल्या माझ्या भागातील माझ्या प्रभागातील म्हणजे गुरुनगरमधल्या बरेच महिला इथे उपस्थित आहेत। विशेषतः गेल्या 2-3 आठवड्यापासून हा प्रकरण माझ्या कानावर आलं। एक 2-3 बचत गट जे आहे ते माझ्याकडे या विषयाबाबत आले आहेत। तर याबाबत मलाही व्यवस्थित काय माहिती नव्हती। त्यांच्या सासवडची जी ब्रँच आहे अजित नागरी बँकेची त्या ब्रँचमध्ये जाऊन आम्ही भेट घेतली। प्रत्येकाच्या नावापुढं किती थकबाकी आहे काय आहे याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्याशी अशी विनंती करायला गेलो होतो की एवढी मोठी जी थकबाकी प्रत्येकाच्या नावाखाली आहे तेवढी तर ते कोण करू शकतो। आज ज्यांनी पण या बँकेकडून लोन घेतलेलं आहे कर्ज घेतलेलं आहे तर जी रक्कम त्यावेळेस त्यांनी घेतली होती मला असं वाटतं अवघी 20-30 हजाराची होती। पण त्याचं त्यांना व्याज लावून काही लोकांची 1-1.5 लाख रुपये दिसते। काही लोकांनी जे जामीनदार पण जे झाले त्यांना ज्या लोकांचे ते जामीनदार झाले त्यांना दंड पण तसं लावून दिलेला आहे। काही लोकांचे अकाउंट त्यांनी सील केले। जर बँकेचं म्हणणं आहे की त्यांचे जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये काहीतरी पर्याय निघला पाहिजे त्यांना पैसे जर हवे असतील तर नागरिक पण किंवा जे महिला उपस्थित आहेत ते सुद्धा म्हणतात की आम्ही जर पैसे पण जरी द्यायची वेळ आहे किंवा जे काय बँक म्हणते आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही कसं मांडू पण जर आम्हाला हे पैसे पण फेडायचे असेल तर अकाउंट सील केलं असेल तर आम्ही ते पैसे तरी कसे फेडले। आणि विशेषतः म्हणजे ज्या बचत गटातल्या महिलांनी जे लोन घेतलेलं आहे ते हातावरचं पोट असल्याने आणि वास्तविक पाहता काही महिलांचे जे मिस्टर आहेत ज्यांच्यावर उदरनिर्वाह चालतो त्यांचंही अकाउंट सील केलेलं आहे जे जामीनदार पण पडलेले आहे। म्हणजे वास्तविक पाहता यांना यांचे पैसे भेटतील नाही भेटतील तो भाग वेगळा आहे पण त्या कुटुंबाचं दैनंदिन खर्च किंवा बाकीचा जो खर्च आहे ते कसे करतात याबाबत अनेक कशाचे मुद्दे त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं। तर याबद्दल महिलांना पण जेव्हा आता भेटायला आले तर मी एकच गोष्ट सांगते की आपला हा मुद्दा एकच कळला पाहिजे की ह्याच्यामध्ये बँक आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य करते की एवढी मोठी जी रक्कम आहे जर एवढी मोठी रक्कम ह्या गोरगरिबांकडे असेल तर ह्यांना कर्ज घ्यायची वेळ आली म्हणजे मूळ रक्कम 20-30 हजारावर जेव्हा घेतलं तुम्ही आज तिथे 1.5 लाख 1 लाख 80-90 हजार असं केलं ते पण भरू शकत नाही। शेवटी बँकेने पुढाकार येऊन ह्यांना मदत कशी करता येईल आणि एवढी जी अडचण त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे जामीनदारला पण त्रास आहे ज्यांनी कर्ज घेतलं त्यालाही त्रास आहे तर व्यवस्थित बँकेने पण याबाबत महिलांनी 20,000 रुपये कर्ज घेतलेला त्यातून म्हणतात की काय रक्कम भरली मग काय रक्कम भरल्यानंतर 10 लाख रुपये 8 लाख रुपये 4 लाख रुपये अशा पद्धतीने जे म्हणजे आता ते नोटीस पाठवतात किंवा त्यांचे बँक सील केले घरावर जागेवर मग हा कुठल्या पद्धतीचा म्हणजे ते वसुली करतात की म्हणजे काय आता त्यांची बँकेची वसुली करण्याची पद्धत कशी आहे मला माहिती। शेवटी मी आज इथं महिलांच्या बाजूने आहे आणि हे पण त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की एवढी मोठी जी इंटरेस्ट रेट लावली किंवा त्याच्यावर जे व्याज लावलेले ते कशा पद्धतीने लावलेले आणि रीतसर म्हणजे जर मी पण जेव्हा बँकेकडे गेले होते तर त्यांनी एक पेन आणि कागद म्हणजे सिम्पली असं जसं आपण एखाद्या चर्चेमध्ये कसं लिहून देतो तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे। तसं कुठंतरी न करता व्यवस्थित त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की एवढ्या तुमचं असं आहे याच्यामध्ये ते काय मदत करतील त्यांनी ते संभाषण करायला तयार आहे असं मला असं वाटतं। बँकेने इथे येऊन यांच्याशी संभाषण केलं पाहिजे कारण की 7-8 वर्ष काही जणांचं म्हणतात आहे की त्यांनी लोन घेतलेलं आहे आणि 7-8 वर्षानंतर जेव्हा अचानक त्यांनी बँक अकाउंट सील केले याच्यावरती कारवाई करायला लागली तर माझं असं मत होतं की 7-8 वर्षानंतर तुम्ही ही कारवाई जी करते त्यापूर्वी जर तुम्हाला असं वाटत होते की काही जणांचे हप्ते थकले त्यावेळेला त्यांनी अप्रोच केलं पाहिजे की एखादा हप्ता थकला आहे 2 हप्ते थकले तर त्यावेळेस त्यांनी जर विचारलं असं की तुम्ही हप्ते भरत नाही भविष्यामध्ये तुमच्यावर ही कारवाई येऊ शकते। एकदम आधी तटीला आल्यानंतर एकदम ह्यांचंही नुकसान करणं हे पर्याय नाही असं मला वाटतं। तर बँकेने पण याबाबत त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि महिला इथं जे बसलेल्या आहेत तेही म्हणतात की आम्ही आमच्याकडं आमची जेवढी आहे आम्ही जेवढं भरू शकतो तेवढं आम्ही भरायची पण तयारी